नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. विधानसभेचे पडघम या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चंद्रकांत कांबळे यांच्याशी आज आपण इथे भेट घ्यायला आलेलो आहेत. आज ते प्रचार करत फिरत असताना आज त्यांची कोरेगाव या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये त्यांची आपण आज भेट घेतलेली आहे. नेमकं आज कोरेगाव विधानसभेमध्ये ते प्रचार करत असताना नेमकी वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे हे आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार कांबळे साहेब. नमस्ते. प्रथमतः जय शिवराय, जय भीम. सह्याद्री वेदचं आभार मानतो, कारण वंचितच्या उमेदवारांची 2 पट्टीची देखील बातमी आजपर्यंत कुणी लावलेली नाही, कुठल्या वर्तमानपत्रांनी लावली नाही. मात्र गणेशजी बोतालजींनी आवर्जून माझी प्रचार दरम्यान जी मुलाखत घेत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार. मी या मतदारसंघाचा रहिवासी असून ज्या मतदारसंघात बाहेरून आलेले भूमिपुत्र म्हणतात स्वतःला, त्या भूमिपुत्रांनी त्यांची भूमिका जी मांडलेली आहे ही भूमिका सर्रास चुकीची आणि खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे. खरं बघितलं तर भूमिपुत्र हा शब्द मला शोभतो आहे, कारण मी या ठिकाणचा मूळचा रहिवासी आहे. तालुका कोरेगाव इथलाच मी आहे, काय मी असा कुठून बाहेरून आलेलं नाही. या लोकांचे चाललेले धंदे किंवा या लोकांचे चाललेले विकास कामं ही फक्त लोकांना भुलवण्याची कामं आहेत. हे दोन्ही शिंदे यांचे आपापसात कामासाठी वांदे लोकांना झुलवत ठेवायचं काम करतायत. आज इतके वर्ष झाली मी पाठीमागं सांगितलं होतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी या ठिकाणी स्वर्गीय शंकरराव अण्णांच्या काळात MIDCची कौन्सिला नेमली होती आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आज इतके वर्ष 15, 25 ते 30 वर्ष झाली त्या कौन्सिलेला, मात्र MIDCची किती वाताहत आहे, काही प्रगती नाही. तरुणांच्या हाताला काम नाही, सुशिक्षितांना या त्यांच्या घरच्या घरी राहून काम करता येत नाही. आणि अशा परिस्थितीत हे दोन्हीही आमदार माझ्या दृष्टीने तर निष्क्रिय ठरलेले आहेत. जरी दळणवळणाची साधनं बघितली, रस्त्याचं जाळं बघितलं, तरी या दरम्यान मी एकच आपल्याला उदाहरण देऊ शकतो की माननीय फडणवीस हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 70 लाखामध्ये 2 कामं केली जात होती किंवा 70 कोटीमध्ये 2 कामं केली जात होती. आणि आज 70 कोटीचं काम असते आणि त्यात एकच काम होतं, 35 कोटी कामाला आणि 35 कोटी खिशाला, अशी अवस्था इथं चाललेली आहे. पण कांबळे साहेब, मला आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे. आता आपण दोन्ही शिंदेच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, पण वंचित बहुजन आघाडीची ही जी तुमची उमेदवार आहे नेमकी आमदार महेश शिंदेच्या विरोधात आहे का आमदार शशिकांत शिंदेच्या विरोधात आहे? माझी उमेदवारी ही दोन्ही आमदारांच्या विरोधात आहे, कारण मला जिंकायचं आहे. हो, मला कुणाला पाडायचं आहे आणि कुणाला जिंकवायचं आहे असं नाही, मला स्वतःला निवडून यायचं आहे. आणि ह्या माझं उद्देश आहे ना, हे माझं ध्येय आहे, म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. एकंदरीत आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा तालुका, खटाव तालुका, कोरेगाव तालुक्यातील गावं येतात. एकूण आपण ह्या सर्व गावांमध्ये फिरत असताना आपल्याला वंचित बहुजन आघाडीला प्रॉपर आपण कुठल्या दलित समाजामध्येच फिरताय का सर्व समाजामध्ये फिरताय? नाही, वंचित बहुजन आघाडी हा जर शब्द आपण वाचला आणि त्याचं समीकरण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी म्हणजे या मतदारसंघात येणारे तळागाळातले बंधू भगिनी, मग तो OBC असो, BC असो, SC असो किंवा ST असो, ओपन असो, या सर्वांसाठी काम करणारी ही वंचित बहुजन आघाडी आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की तळागाळातल्या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे. आज जरी मराठा समाजाचं आपण उदाहरण घेतलं तर सर्व काही सक्षम नाही आहेत, त्यात देखील गरजू गरीब असे शेतकरी आहेत. आज शेती देखील त्यांना नाही, भूमी नाहीत, अशा लोकांना देखील आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि तो उद्देश श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला असल्यामुळे ती आम्हाला एकदम अतिशय सुंदर अशी बाब भावलेली आहे. आणि हे आमचे जसं शब्द दिलेला आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी की 100 आमदार आमचे निवडून आले की आम्हाला जे काम करायचं आहे ते आम्ही करणारच. त्याच्याबरोबर म्हणजेच
ओबीसीचं आरक्षण कायमस्वरूपी टिकवलं जाणार आणि गरीब गरजू मराठा यांना देखील आरक्षण दिलं जाणार. कांबळे साहेब, माझा एक प्रश्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून नेहमी बोललं जातं की वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे. आता या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं परिस्थिती तर महाविकास आघाडी या मैदानामध्ये आहे. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत. तर एकंदरीत जो दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदानाचा एक मतदान मिळतं या समाजाचं, मुस्लिम आणि दलित, हे नेहमी महाविकास आघाडीला पडेल असे एक राजकीय सर्वे राजकीय तज्ज्ञांकडून बोललं जातं. मग आपण ही महाविकास आघाडीची मतं खात आहात अशी एक चर्चा या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जाते. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल आणि उमेदवार अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण होती. काय बोलायला या बाबतीत? नाही, हा गैरसमज आहे. आपल्याला मी मगाशी स्पष्ट सांगितलेलं आहे की या मताचं विभाजन होईल किंवा काय होईल याबद्दल मी काय बोलणार नाही. मात्र जे आमचं ध्येय आणि धोरण आहे हे आम्हाला जिंकायचंच आहे. आता वैयक्तिक जातीनिहाय जर आपण चर्चा केली तर ओबीसीचा हा पूर्णपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा आहे. कारण ओबीसीचा विषय 144 पैकी कुणीही घेतलेला नाही आहे. 144 पैकी कुणीही घेतलेला नाही ओबीसीचा विषय. मात्र तो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी परिक्रमा काढली, पदयात्रा काढलेली आहे ओबीसीच वाचावं म्हणून. राहता राहिला विषय मुस्लिमांबद्दल बहुतांशी बऱ्याच वेळा निगेटिव्ह बोललं जातं इथं की तो समाज असा आहे तसा आहे. मात्र नाही, त्यांना देखील बाळासाहेबांनी विश्वासात घेतलेला आहे आणि त्यांना पटवून दिलेलं आहे. तुमचं जे 10% होतं ते 5% केलेलं आहे. ते 5%च्या ऐवजी 10% तुमचं आरक्षण करून देणार असा त्यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळं तोही समाज आमच्याबरोबरच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये किती उमेदवार निवडून येतील? महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 100च्या वर आमदार निवडून येतील यावेळेला. पण आपली महाराष्ट्रामध्ये कुणाबरोबर युती नाही आहे, आघाडी नाही आहे. म्हणजे अशा परिस्थितीत एक हाती आपण म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच रिंगणामध्ये आहात. तर एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे? ही फार सुंदर प्रश्न विचारला साहेब आपण. आमचा सिंगल नेता आहे, त्यामुळं आमचा सिंगल नेता तो निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. त्यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. मात्र ही 3 तिघाड आणि काम बिघाड या आघाडीचा कुणाला फायदा होणार आहे? कुणालाच फायदा होणार नाही. हे प्रत्येकजण आपापल्याकडे ओढणार आहेत, प्रत्येकजण आपलं आपलं बघणार आहे. आणि आमचं मात्र कसं आहे, सिंगल नेता, वन मॅन शो. एकटा नेता आमचा करणार, ती पूर्व दिशा होणार आणि आम्ही 100च्या वर घेणार म्हणजे घेणार. उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना विचारात घेतल्याशिवाय मंत्रालय होऊ शकत नाही. बरं, एकंदरीत या मतदारसंघामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात. नेमके कुठले ज्वलंत प्रश्न या मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसत आहेत की जेणेकरून तुम्ही आज उमेदवारी करता या मतदारसंघामध्ये, आणि ते प्रश्न तुम्ही घेऊन कुठले असे ज्वलंत प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाता? शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. राहता राहिला कोयना धरणग्रस्त. कोयना धरणग्रस्तांना आज जवळजवळ 65 ते 70 वर्ष व्हायला आली. शासनाचं नियमावलीमध्ये शब्द आहे की ज्या ठिकाणी धरणग्रस्त राहतात, ज्या ठिकाणी धरणग्रस्तांना शेती दिलेली जाईल त्या ठिकाणी शासनानं पाणी पुरवायचं आहे. आज अखेर त्या शेतीला पाणी मिळालेलं नाही. इथं मात्र मोठमोठ्या वल्गना. काल परवा आमचे एक मित्र म्हणले, अरे सगळ्या धरणातलं पाण्याची बेरीज केली तर ती 22 भरते आणि हे 32 TMC पाणी कुठनं वाटप करणार? म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ह्या खोट्या पण सांगितल्या जातात, दिशाभूल केली जाते. मात्र आम्ही दिशाभूल करणार नाही. आम्ही आमच्या कोयना धरणग्रस्त, त्याच्याबरोबर डोमचाही प्रश्न आहे. अन्य इतर ठिकाणी जवळजवळ कोरेगाव तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 40 ते 45 गावं आहेत धरणग्रस्तांची. यांच्या सर्वांचे विषय सोडवण्यासाठी मी माझी उमेदवारी टाकलेली आहे. बरं, म्हणजे एकंदरीत ह्या मतदारसंघातील या प्रश्नांना आपण सामोरे म्हणजे प्रश्न घेऊन ह्या निवडणुकीला सामोरे जातात. नेमका आपल्याला दलित आणि संपूर्ण बहुजन SC ST OBC या समाजातील लोकांचा प्रतिसाद मिळतोय का आपल्या उमेदवारीला? अतिशय सुंदर असा मिळतोय. प्रत्येकजण म्हणतोय की लढो, हम तुम्हारे साथ है, तुमची भूमिका रास्त आहे, आम्हाला पटलेलं आहे. काही ठिकाणी असंही म्हटलं जातं दोघंही नको, आम्हाला तिसराच पर्याय द्यायचा आहे. मला तर असं वाटतंय त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून चंद्रकांत जानू कांबळे का नसावा असंही मला वाटतंय. पण साहेब, आता एकंदरीत बघितलं तर दादासाहेब ओवाळ पण RPI मधून उभे आहेत, सोमनाथ आवळे बहुजन मुक्ती पार्टीतून उभे आहेत,
तर एकंदरीत मतांचं दलित मतांचं विभागणी होईल असं असं वाटतंय. आपल्याला काय वाटतं या बाबतीत? शेवटी प्रत्येकाचं काहीतरी लागेबांधे असते, नातेवाईकांचे हितसंबंध असतात, यातून थोडंफार होणार. तसं आपण 100% म्हणू शकत नाही की जरी दलित असले तरी की बाबा चंद्रकांत कांबळे. तसं बघितलं तर मतदारसंघामध्ये माझा चेहरा 11 महिन्यापासून चाललेला आहे. प्रथमतः लोकसभेचे हँडवेल पॉम्पलेट पोच करण्यात 20 जानेवारीपासून सुरुवात केलेली आहे. तदनंतर मी विधानसभेमध्ये 18 जुलैपासून अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनापासून मी माझ्या आमदारकीची तयारीला सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं असाल कोरेगावमध्ये दिवाळीच्या दरम्यान माझे बॅनर्स लागले होते, हेही आपण पाहिलं असाल. 50-60 बॅनर्स लागले होते आणि तेव्हापासून भावी आमदार म्हणून ही माझी तयारी चाललेली आहे. सर्व मतदार बंधू आणि भगिनीकडून सुंदर असा मला प्रतिसाद मिळतो आहे. आमचं एक वचननाम्यामध्ये एक शब्द आहे, आमचं सरकार आलं किंवा मला जर आपण निवडून दिलं तर 3 सिलेंडर वर्षाला मोफत दिले जातील. एकंदरीत आता आपण वंचित बहुजन आघाडीचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत कांबळे यांची आपण आज चालता मुलाखत घेतली की आज ते प्रचारामध्ये असताना देखील त्यांनी वेळ दिली आम्हाला आणि त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका आणि नेमका आपला प्रचार कसा चालू आहे हे सांगितले. चंद्रकांत कांबळे साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू. पुन्हा एक वेळ वेद सह्याद्रीचे आभार.